हल्ला झाला त्याच्या पूर्वी ते तिथे भेळ खात होते आणि त्यानंतर एक्झॅक्टली काय झालं अनुष्का मोने आपल्या समोर कथन करते. आम्ही तिथे गेलो होतो 1-1:30च्या सुमारास आम्ही पोहोचलो. तिकडे सगळं भरपूर गर्दी पण होती, खूप खुश होते, सगळे आनंदी होते, फोटो वगैरे काढणं चालू होतं. मग नंतर थोडा वेळ आम्ही ऊन वगैरे थोडंसं होतं म्हणून आम्ही पाणी पिण्यासाठी आणि थोडं खाण्यासाठी म्हणून स्टॉलवर वगैरे गेलो. तर तिकडे आमचं खाऊन झालं. त्याच्यानंतर थोडासा आम्हाला शूटिंगचा आवाज आला, पण आम्हाला असं वाटलं की इथं पर्यटन स्थळ आहे त्यामुळे इथे काहीतरी गेम्स वगैरे असतील म्हणून लक्ष नाही दिलं. पण नंतर अचानक फायरिंग सुरू झाली, त्यामुळे सगळाच हल्ला मचला तिकडे, एकदम गोंधळ उडाला, सगळेच घाबरली लोक. नंतर आम्ही झुकलो सगळे खाली, सगळेच खाली झुकले. पण मग ते आम्हाला विचारायला लागले की हिंदू कोण आहे आणि मुस्लिम कोण आहे. पण तरी कोणीही रिप्लाय दिला नाही त्याला की कोण हिंदू, वेगळे झाले नाहीत कोणी पण तरी आमच्यातले एक जण होते ते पुढे म्हणजे बोलले की का असं करताय तुम्ही, आम्ही काय केलंय म्हणून. तर असं बोलायला गेले तर त्यांना शूट केलं. माझे मिस्टर बोलले की गोळ्या घालू नका, आम्ही काही नाही करत, आम्ही बसतो इथे. तर त्यांनाही शूट केलं. परत त्यांनी विचारलं की हिंदू कोण आहे म्हणून. तर आमच्या जिजूंनी हात वरती केला, तर त्यांनाही शूट केलं. आमच्यासमोर आमच्या तिन्ही फॅमिलीला त्यांनी शूट केलं. आणि आमच्या घरातले कर्ते पुरुषच होते ते. असं बरेच जणांना त्यांनी तिथे मारलंय. आम्ही काहीच करू शकलो नाही त्यांना. आम्ही नंतर ती लोक गेल्यानंतर त्यांना हलवण्याचा उठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण आम्हाला काहीच करता नाही आलं. तिथली लोक बोलायला लागली की तुम्ही तुमचा जीव वाचवून निघून जा तिकडनं. आणि त्याच दरम्यान ती लोक पण अशी बोलत होती, म्हणजे ते आतंकवादी बोलत होते की आप लोगों ने यहाँ पे आतंक मचा के रखा है, असं करून त्यांचं फायरिंग चालू होतं. म्हणजे पर्यटक फक्त फिरायला येतात, त्यांनी काय आतंक केलाय तिथे ते नाही समजलं अजून. त्यामुळे गव्हर्नमेंटने याच्यावर ॲक्शन घेऊन आम्हाला हा न्याय मिळवून द्यायला पाहिजे आणि त्या लोकांवर ॲक्शन घेतलीच पाहिजे असं वाटतंय मला तरी. आता यामध्ये प्लीज लँग्वेजचा बॅरियर आणू नका. ज्यांना ज्या भाषेमध्ये प्रकट व्हायचं आहे त्या भाषेमध्ये प्रकट होऊ द्या. तुम्हाला जो लाईव्ह टेलिकास्ट हिंदी